कशा आहात? माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे तुमचं. काय चाललंय? झालं का चहा पाणी? मी पण आता चहा बनवते. आता भांडे वगैरे घासले आहेत बघा, मस्त असे मांडणीला लावले आणि दूध गरम केलं इकडं. आता चहा बनवते आणि आपल्याला बनवायचे आहेत आता धपाटे. त्याच्यासाठी मी काय काय घेतलं आहे बघा. अद्रक घेतली आहे, लसूण घेतला आहे, हिरवी मिरची घेतली आहे, कोथिंबीर, कांदा, जिरं हे सगळं आपल्याला टाकून आता मस्तपैकी धपाटे बनवायचे आहेत. बेसन, बाजरीचं पीठ, गव्हाचं पीठ, थोडं थोडं ज्वारीचं पीठ टाकून मस्तपैकी असे धपाटे बनवायचे आहेत. तर तुम्हाला रेसिपी मी दाखवणार आहे मस्तपैकी. तर त्याच्या अगोदर चला चहा करून पिते आता पहिला आणि मग तिथून पुढचं आपली रेसिपी चालू होणार. तर चला मी आता चहा बनवते. चहा बनवते आता. दूध गरम झालं इकडं. दूध गरम झाले आता मस्त आता चहा बनवते जरा. असे जिरे वगैरे टाकून, लसूण टाकून, हिरवी मिरची, कोथिंबीर, मस्त धपाटे बनवू आपण आता. तरी तोंड सुजलेलंच आहे माझं अजून बघा. हे इथं असं ते गोळ्या औषधाने झालं असं आणि हाताला पण वाटतं थोडं थोडं. इथं बोट पण सुजलं, तोंड जास्त सुजलं होतं. अजून थोडा लसूण घेते. खिचडी पण थोडीशी बनवते. चहा झालाय आता तयार. आता मस्तपैकी चहा पिते, जरा बसते निवांत जरा 10 मिनटं आणि मग स्वयंपाक करायला चालू करू. छान असा चहा झालेला आहे. मस्त वाटीमध्येच ठेवलाय. इकडं पातेले सगळे घासून ठेवलेत बघा मांडणीवर. इकडे लावलेत काही. इथं म्हटलं चला आता याच्यातच चहा केला. मग चहा उकळलाय मस्त असा आणि खिचडी बनवायची आपल्याला. तर
व्हेज बिर्याणी मसाला पण आणलेला आहे. थोडंसं आपल्याला बनवायची आहे खिचडी, त्याच्यासाठी एवढं. आणि अद्रक लसूणची पेस्ट थोडी आपल्याला खिचडीला पण टाकायची आहे. तर चला आता चहा झाला आहे तयार. आता गॅस बंद करते. दूध झालं गरम बघा इकडे. हे बघा चहा तयार झाला. आता या चहा प्यायला. चला चहा प्यायला या. कोणाकोणाला चहा प्यायचा. मिनटं निवांत बसते आणि चहा पिते. मग नंतर बोलते का तुमच्याशी. रेसिपी बनवताना धपाटे बनवते. कोणाकोणाला आवडतात नक्कीच सांगा कमेंटमध्ये. दह्यासोबत धपाटे खायचे छान लागतात मस्तपैकी. दही आणि धपाटे. तर चला आता नंतर बोलते. लसूण अद्रकची पेस्ट बनवली आहे मस्तपैकी. थोडीशी हिरवी मिरची पण वाटली. आणि कांदा कापून घेतला. टोमॅटो, मसाला घेतलाय. इकडे कुकर ठेवले गरम व्हायला. कढीपत्ता पण घेतला. वड्यासाठी आता कांदा कापून घेतलेला आहे, कोथिंबीर आणि हे लसूण अद्रक थोडीशी आणि हिरवी मिरची. आणि यातले आपले मसाला टाकायचा. थोडासा जिरे, हळद आणि मसाला थोडासा टाकायचा. इकडे खिचडी टाकली आहे कुकरमध्ये बघा. मस्त कांदा टोमॅटो सगळे मसाले टाकले आहे. कोथिंबीर टाकली आहे वरून. आता झाकण लावून 2 शिट्ट्या करून घ्यायच्या. तोपर्यंत मी आता धपाटे तयार म्हणजे करायचे ना, त्याची तयारी करून घेते आता. बघा आता मी घेतलेलं आहे पीठ. हे आहे गव्हाचं पीठ थोडंसं. हे आहे ज्वारीचं पीठ. हे आहे बेसन पीठ. हे आहे बाजरीचं पीठ. आणि आपण लसूण अद्रक आणि मिरचीची पेस्ट बनवलेली आहे थोडीशी, ती टाकली आहे. आता टाकत आहे मी कांदा. त्याच्यानंतर टाकत आहे मी जिरे. त्याच्यानंतर टाकत आहे मी हळद. त्याच्यानंतर टाकत आहे लाल मसाला. थोडेसे तिखट बनवायचे मग छान लागते. त्याच्यानंतर टाकत आहे मी कोथिंबीर. आणि हे मिरचीमध्ये थोडंसं मीठ वाटून घेतलेलं आहे मी. याच्यामध्ये थोडंसं कमी असलं तर आपण वरून नंतर टाकू. आता हे मी मिक्स करून घेते. आणि मळून घेतल्याच्या नंतर थोडंसं कमी वाटलं तर वरून टाकता येईल. मग अगोदर टाकलेलं आहे मी वाटायला मीठ. मस्तपैकी असं पीठ भिजून घेतलेलं आहे. आणि कोणी लाटून पण करतात आणि कपड्यावर पण असं थापून करतात. पण मी लाटून घेणार आहे. लाटून पण होतात. आणि इकडे आता खिचडी तयार झालेली आहे मस्त अशी. आणि छान असं पीठ भिजून घेतलेलं आहे बघा मस्त असं. आता 5 मिनिटं आपण ठेवूया पिठाला असं झाकून. आणि मग त्याच्यानंतर धपाटे बनवते. असे धपाटे बनवते आहे. हे बघा असे धपाटे मस्त चालले आहेत. करते आहे. हे बघा इकडे. तर दही आणि धपाटे कोणाकोणाला आवडते नक्की सांगा. आता दही आणायचे आणि दही आणि धपाटे खायचे. खिचडी पण तयार झालेली आहे मस्तपैकी. एकदम सुटसुटीत मोकळी अशी.
धपाटे पण तयार झालेले आहेत. मग कसा वाटला व्हिडिओ सांगा नक्कीच. चला भेटू पुढच्या.